रामकृष्ण हरी. वंदे वांछित मनोरथार्थ चंद्रार्धकृतकी शेखरम कमलस्थितां चतुर्भुजां सिद्धिदात्री यशस्विनी. आज नवरात्राचा अत्यंत महत्त्वाचा म्हणजे 9वा दिवस. कालपर्यंत आपण देवींच्या विविध रूपांची माहिती पाहिली आहे. त्याच्यामध्ये सुरुवात करीत असताना प्रथमं शैलपुत्रीच द्वितीय ब्रह्मचारिणी इथपासून ते महागौरी ती चाष्टमम 8वी असणारी महागौरी यापर्यंतचा विचार आपण केलेला आहे. आज 9वा स्वरूप भगवती आई साहेबांचं जे आहे त्या स्वरूपांचा विचार करायचा आहे. अनेक घरामध्ये आज नवरात्राची सांगता होती आहे. काही जणांचं नवरात्राची सांगता करण्याचे प्रकार वेगवेगळे आपल्याला पाहायला सापडतात. काही जणांकडं नवमीला सांगता होते तर काही जणांकडं दसऱ्याला सांगता होते. ज्या पद्धतीच्या रूढी आणि परंपरा आपल्याकडे चालत आलेल्या आहेत त्यानुसारच हे करा. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल करू नका. अनेक प्रश्न मला या संबंधामध्ये विचारले गेलेले आहेत. कालच एक प्रश्न आला की आम्ही एकाकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की अष्टमीच्या दिवशी पुरणाच्या आरतीचा तुमच्याकडं प्रथा आहे, पुरणाची आरती करायची असते, परंतु अष्टमीला आमच्याकडे उपास असतो, काय करावे. आता याचं उत्तर अवघड आहे. कारण नोंदी केलेल्या असतात त्या यथार्थ पद्धतीनं असतीलच असं नाही. त्यामुळे मी त्यांना एकच सांगितलं की यावर्षी तुम्ही जसं मागच्या वर्षी केलेलं आहे तसं करा. पुढच्या वर्षी आपण याच्या संबंधानं विचार करू. कारण सप्तमीला प्रश्न विचारला आणि अष्टमीला मला उत्तर द्यायचं आहे. एवढ्या सहजासहजी उत्तर देणं मलाही शक्य नाही, कारण सगळी माहिती मलाही गोळा करावी लागते. त्यामुळे मी त्यांना सांगितलं यावर्षी जसं करायचं आहे तसं करा, मागच्या वर्षी जसं करताय त्या पद्धतीनं करा, पुढच्या वर्षी आपण त्याच्या संबंधानं अधिक विश्लेषण अशा पद्धतीचं करूया आणि त्या संबंधानं पुढचा निर्णय घेऊया. साधारणतः ज्या ठिकाणी नवमीला या असणाऱ्या नवरात्रांची सांगता होती त्या प्रत्येक ठिकाणी पुरणाच्या आरतीचा प्रघात आहे. अष्टमीच्या दिवशी साधारण पद्धतीनं सर्वांचाच उपवास असतो. म्हणजे जे 9 दिवस उपवास करीत नाहीत ते सुद्धा अष्टमीच्या दिवशी उपवास करतात. त्यामुळे अष्टमीच्या दिवशी शक्यतो अशा पद्धतीचा विधी नसावा. तरीसुद्धा त्यांचं कुळ, त्यांचं गोत्र, ते ज्या प्रदेशामध्ये रहिवासी आहेत त्या सर्व गोष्टींचा विचार करून तत्संबंधानं निर्णय घेऊया अशा पद्धतीचं मी त्यांना माझ्या मते फोनवरच सांगितलेलं आहे. असो, भगवती आईसाहेबाच्या आज 9व्या रूपाचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि हे 9वं रूप आहे ते म्हणजे सिद्धिदात्री स्वरूपाचं आहे. दात्री म्हणजे देणारी. तुम्हाला अलौकिक सामर्थ्य देणारी जर कोण असेल ना तर हे भगवती आईसाहेबांचं 9वं रूप आहे. यांचं वर्णन करत असताना काय सांगितलं आहे बघा बरं का. वंदे वांछित मनोरथार्थम चंद्रार्धकृत शेखरम. प्रत्येक असणाऱ्या देवतेकडं हे सामर्थ्य नाही की तुमच्या अंतःकरणामध्ये जी गोष्ट आहे, तुमच्या मनामध्ये जी इप्सित आहे, तुम्हाला जे हवं आहे ते पूर्ण करू शकेल. परंतु सिद्धिदात्री मातेचा जर विचार केला तर सिद्धिदात्री मातेचा विचार करीत असताना सांगितलं की तुम्हाला जे मनामध्ये हवं आहे त्या सर्व गोष्टी देण्यामध्ये ही सिद्धिदात्री माता समर्थ आहे. वंदे वांछित मनोरथार्थम. का समर्थ आहे तर त्याचा विचार करत असताना सांगितलं चंद्रार्धकृत शेखरम. ही एकटी शिव नाही आहे, एकटी शक्ती नाही आहे, तर ही शिवयुक्त अशा पद्धतीची शक्ती आहे. सिद्धिदात्री स्वरूपाची जी माता आहे ती एकट्या शक्तीचं रूप नाही आहे, तर शिवासहित असणाऱ्या शक्तीचं रूप आहे. ज्याला आपण अर्धनारी नटेश्वर अशा पद्धतीनं म्हणतो ते स्वरूप जर कोणाचं असेल
तर ह्या सिद्धदात्री मातेचं आहे. आणि हिच्या संबंधानं वर्णन करत असताना सांगितलं कमलस्थिताम चतुर्भुजाम सिद्धिदात्री यशस्विनी. ही कमलस्थिताम म्हणजे कमळामध्ये आरूढ आहे. नुसती कमळामध्ये आरूढ नाही, चतुर्भुजा, तिला 4 हात आहे आणि या 4ही हातांच्या माध्यमातून ती भक्तांचं कल्याण करण्यासाठी प्रवृत्त झालेली आहे. ही असणारी सिद्धिदात्री माता मला यश प्रदान करो, अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सिद्धिदात्री हिचं वर्णन करत असताना त्याच्यामध्ये महत्त्वाचा शब्द आलेला आहे, तो म्हणजे सिद्धी. आणि सिद्धी या स्वरूपाचा किंवा सिद्धीचा विचार करत असताना अनेक पद्धतीच्या सिद्धी आपल्याला सांगितलेल्या, वर्णन केलेल्या पाहायला मिळतात. कोणकोणत्या सिद्धी आहेत तर अष्टमहासिद्धींचा विचार केलेला आपल्याला पाहायला सापडतो. अष्टमहासिद्धी, आणि त्या अष्टमहासिद्धीमध्ये अणिमा, लघिमा, गिरमा, वाकसिद्धी, वशित्व, ईशत्व, प्रकाम्य, प्राप्ती अशा असणाऱ्या स्वरूपांच्या ह्या सिद्धी आहेत. या सिद्धींचं वर्णन जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर एका श्लोकामध्ये तुलसीदासजींनी हे वर्णन केले बघा. जी हनुमान चालिसा आपण रोज वाचतो त्या हनुमान चालिसामध्ये सांगितले सूक्ष्म रूप धरी सिंहही दिकावा, बिकट रूप जरी लंक जलावा, भीम रूप धरी असुर संहारे, रामचंद्र जी के काज सवारे. आता याच्यामध्ये सूक्ष्म रूप धारण करणं, विशाल रूप धारण करणं, विक्राळ रूप धारण करणं, ह्या ज्या सांगितल्या आहेत या महासिद्धी आहेत. याला अष्टमहासिद्धी असं म्हटलं जातं. आणि त्याच पद्धतीनं अनेक लघुसिद्ध्यांचाही, गौणसिद्ध्यांचाही विचार केलेला आपल्याला पाहायला सापडतो. म्हणजे या सगळ्या सिद्धी या सिद्धिदात्री स्वरूपाच्या असणाऱ्या उपासनेच्या माध्यमातून प्राप्त होतात असं आपल्याला पाहायला सापडतं. सिद्धिदात्री मातेच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर सिद्धिदात्री माता ही कमलामध्ये विराजमान आहे आणि त्या कमळामध्ये विराजमान असताना सुद्धा हातामध्ये एक कमलपुष्प धारण केलेलं आहे. याचा अर्थ तिच्या अंतःकरणामध्ये भक्तांच्या संबंधी आणि अभक्तांच्या संबंधी सुद्धा कृपा करण्याची भावना आहे. मी नेहमी सांगत असतो भारतीय सनातन धर्माचा विचार केला तर भारतीय सनातन धर्म हा सर्वोत्कृष्ट धर्म आहे. सर्वोत्कृष्ट धर्म आहे. इतर संप्रदायामध्ये जर आपण विचार केला तर इतर संप्रदायामध्ये साधारण पद्धतीने फक्त स्वतःचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि इतरांना गौणत्व दिलेलं आहे. परंतु आपला धर्म मात्र याहीपेक्षा भिन्न आहे. आपला धर्म कसा आहे सांगतो. आपल्या धर्मामध्ये पूर्णतः वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आपण गेली 9 दिवस 9 स्वरूपांचा विचार करतोय. प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेती, कुष्मांडेती चतुर्थकम. या विचार करत असताना एकेका स्वरूपाचा विचार करत असताना बघा तुम्ही या सृष्टीची निर्मिती कशी झाली, ही डेव्हलप कशी झाली याचा विचार आहे. कालरात्रीपर्यंतचा विचार केल्यानंतर कालरात्री स्वरूपाच्या असणाऱ्या ठिकाणी असुरांच्या संबंधानं आत्यंतिक द्वेष आहे. पण तो द्वेषही काही ठिकाणी नाहीसा झाला आणि महागौरी नावाचं स्वरूप तिनं प्राप्त केले. त्या महागौरीच्या अंतःकरणामध्ये कामनेची भावना आहे. परंतु सिद्धदात्री ही त्याहीपेक्षा पलीकडची आहे की जिच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही पद्धतीची कामनाच नाही. म्हणजे डेव्हलप होणारा, प्रगत होणारा व्यक्ती, प्रगत होणारी सृष्टी कशी असावी याची 9 उदाहरणं आहेत. अत्यंत व्यापकता त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला सापडते आणि ही व्यापकता सिद्धिदात्री स्वरूपामध्ये वसुधैव कुटुंबकम अशा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला सापडते. कमलपुष्पामध्ये विराजमान आहे आणि हातामध्ये सुद्धा कमलपुष्प धारण केलेलं आहे. ही भक्तांसाठी आणि अभक्तांसाठी दोघांसाठी ही कृपा करणारी स्वरूपाची. हिची जर उपासना केली तर काय प्राप्त होतं.
हिच्या उपासनेच्या माध्यमातून सिद्धी तर प्राप्त होतातच, विशेष नाही, संसारिक सुखांची सुद्धा प्राप्ती होते. लौकिक आणि पारलौकिक म्हणजे इहलोकातील आणि परलोकातील जी सुख आहेत ती सुख ही हिच्या उपासनेच्या माध्यमातून प्राप्त होतात. एवढंच नाही, व्यक्तीच्या पाठीमागं 3 पद्धतीचे ताप सांगितले, आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक. या तिन्ही तापांचा निराश करण्याचं सामर्थ्य या सिद्धिदात्री स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. देवी भागवतामध्ये 9 महासिद्धी सांगितल्यात. अष्टमहासिद्धी आपण विचार करतो, पण देवी भागवतामध्ये मात्र एक जास्त सांगितले, ते म्हणजे अमरत्व. आणि हे अमरत्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य जर कुणाकडे असेल तर या सिद्धिदात्री स्वरूपामध्ये. हिची उपासना कशी करायची? ज्या पद्धतीनं महागौरीसाठी आपण काय केलंय, तर महागौरीसाठी संपूर्ण गोल मंडल केलंय तांदूळाचं भरून आणि त्याच्यामध्ये त्या महागौरीला बसवलेलं आहे. त्या पद्धतीनं हिला सुद्धा संपूर्ण गोल अशा स्वरूपाचं तांदळाचं भरीव मंडल करायचं आणि त्या भरीव मंडलामध्ये या देवीची प्रतिष्ठापना करायची, कुलदेवतेची प्रतिष्ठापना करायची. हिच्या पूजेसाठी 9 वेगवेगळ्या पद्धतीचे शृंगार सांगितले. एका सिद्धीसाठी एक शृंगार करायचा. आता 9 शृंगार कोणकोणते? अनेक शृंगार आहेत. तुम्हाला जमेल ते 9 शृंगार त्या ठिकाणी करा. वस्त्र आहे, उपवस्त्र आहे, त्यानंतर अलंकार आहे, भोग वस्तू आहेत म्हणजे पदार्थ जे आपण देवीला अर्पण करतो ते, विविध पद्धतीच्या माळा आहेत, गजरे आहेत. एवढंच नाही तर सौगंधित अशा पद्धतीचे पदार्थ आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची जल आहेत म्हणजे केशरयुक्त जल आहे, गंधयुक्त जल आहे. असे सगळे 9 उपहार त्या देवीला प्रदान करायचे आणि ते 9 उपहार प्रदान करून त्या सिद्धिदात्री मातेची उपासना करायची, तिला नमस्कार करायचा आणि नमस्कार करून तिला एवढंच सांगायचे की हे माते, की माझ्या असणाऱ्या या गृहस्थ आश्रमामध्ये माझे जे कोणी नातेवाईक आहेत, माझे जे कोणी सगोत्र आहेत, त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तू काय कर, एक ज्ञानाचा प्रकाश निर्माण कर. एवढंच नाही तर माझे जे स्वगोत्र आहेत त्या स्वगोत्रांना ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी तू नाहीशा कर. बघा बरं का, विचार एकट्याचा नाही, माझ्या कुटुंबाचा नाही, तर माझ्या गोत्रातील जे काही सगळे आहेत त्या सगळ्यांचं. आणि सिद्धिदात्री माता निश्चित पद्धतीनं तुमच्यावर कृपा करेल. हिला नैवेद्य कोणता दाखवायचा, हिला आरती कोणत्या पद्धतीनं करायची? सिद्धिदात्री मातेची आरती करत असताना शास्त्रामध्ये असा संकेत केलेला आहे की पुरणाची आरती करावी. आपण नेहमी ज्या दिवशी आपली नवरात्रा दिवशी सांगता होते त्या सांगतेच्या दिवशी पुरणाचा नैवेद्य करतो. पुरणाची आरती करावी, यथासांग स्वयंपाक करावा आणि तिला सुंदर अशा पद्धतीचा नैवेद्य अर्पण करावा. आत्तापर्यंत विचार करत असताना, प्रत्येक स्वरूपाचा विचार करत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी नैवेद्य सांगितले. गुळाचा नैवेद्य, खिरीचा नैवेद्य, पंचामृताचा नैवेद्य. परंतु इथं मात्र यथासांग स्वयंपाक करावा आणि त्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवावा. आता काही जणांकडे 9व्या दिवशी ही उपास असतात, त्यांनी काय करावं, तर त्यांनी गोड भगरीचा शिरा करावा आणि त्या गोड भगरीच्या शिऱ्याच्या माध्यमातून देवीला नैवेद्य दाखवावा. ही सिद्धिदात्री माता म्हणजे शिव आणि शक्ती याची अभेद्य स्वरूपात आहे. आणि अशी माता जी मंगलकारी आहे आणि आपल्याला जे जे पाहिजे ते देण्यामध्ये समर्थ आहे. ज्या पद्धतीनं कल्पतरू, कामधेनू यांचं वर्णन केलेलं आहे त्याच पद्धतीने ही सिद्धिदात्री माता आहे. गेली 9 दिवस आपण अविरत पद्धतीनं या 9 रूपांची उपासना करीत आहोत आणि या 9 दिवसाच्या या उपासनेच्या माध्यमातून आपण
विविध स्वरूपाचं, भगवती आईसाहेबांच्या विविध स्वरूपांचं वर्णन केलं. मी केलं असं म्हणण्यापेक्षा ही केलेली एक मातेची सेवा आहे. हे 9 दिवसाची जी 9 फुलांची माळ गुंफलेली आहे ती आईसाहेबांच्या चरणावर या ठिकाणी मी समर्पित करतो. आपण वेगवेगळ्या पद्धतीचे संकल्प करत असतो. अगदी चैत्र या वर्षीच्या आपण संकल्पांचा विचार करूया. या वर्षी आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत 1,11,111 रामरक्षेचा संकल्प केला आणि त्याचा पूर्णाहुती यागही या ठिकाणी केला. त्यानंतर अधिक महिन्यामध्ये म्हणजे त्यानंतर लगेचच आपण 21,000 विष्णू सहस्रनामाचा संकल्प केला आणि अधिक महिन्यामध्ये त्याचा पूर्णाहुती याग म्हणजे विष्णू याग या ठिकाणी संपन्न केला. त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये 1 कोटी भगवंताच्या नामस्मरणाचा संकल्प केला, मंत्राचा संकल्प केला आणि तोही भगवत कृपेने त्या ठिकाणी पूर्ण झाला. त्यानंतर पितृपंधरहामध्ये जो पितृपंधरवडा असतो त्या पितृपंधरवड्यामध्ये आपल्यावर पितरांनी कृपा करावी यासाठी 15 दिवस आपण पितृसुक्ताचा संकल्प केला आणि भगवत कृपेनं तोही पूर्ण झाला. असे विविध पद्धतीचे संकल्प आपण या ठिकाणी करत असतो आणि सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून त्याची पूर्ती होत असते. याही वेळेस आपण चैत्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत 3 वेगवेगळे मंत्र आहेत जे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते किंवा जयंती मंगलाकारी भद्रकाली कपालनी दुर्वा शिवा क्षमा धात्री स्वाहा स्वाधा नमस्तुते किंवा ओम श्री कुलदेव्यै नमः. ज्यांना काहीच येत नाही त्यांच्यासाठी असे वेगवेगळ्या पद्धतीचे 3 संकल्प केलेले आहेत आणि भगवती आईसाहेबांच्या कृपेनं हाही संकल्प आपला पूर्ण होणार आहे या संबंधानं मला निश्चित पद्धतीनं खात्री आहे. बऱ्याच व्यक्तींना बऱ्याच पद्धतीच्या शंका असतात आणि यथामती आपण त्या शंकांचं सुद्धा निरसन करत असतो. याच्यामध्ये माझा कोणताही स्वार्थ आहे अशातला भाग नाही किंवा मी फार मोठा आहे अशातला भाग नाही. ज्या पद्धतीनं भगवंत भगवती आईसाहेब मला बुद्धी देतात त्या पद्धतीनं मी ते करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला तुम्ही सर्वजण सहाय्य करता म्हणून आपले सर्व संकल्प त्या ठिकाणी दिले जात आहेत. यानंतर पौर्णिमेनंतर आपल्याला एक मोठा संकल्प करायचा आहे आणि तो संकल्प पौर्णिमेपासून तो चैत्र शुद्ध प्रतिपदेपर्यंत चालणार आहे. म्हणजे शारदीय नवरात्राला ती सुरुवात करायची आहे. शारदीय नवरात्राच्या शेवटी आपल्याला ती सुरुवात करायची आहे आणि वासंतिक नवरात्राच्या दिवशी त्या संकल्पाची आपल्याला सिद्धी करायची आहे. अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. आमचे 2 वेगवेगळे भगवती आई उपासना अशा पद्धतीचे 2 वेगवेगळे समूह आहेत व्हॉट्सअपचे आणि त्या समूहामध्ये सर्व लोक ते उपासना सर्व साधक ती उपासना करत असतात. आपणही इतरांना कळवावं आणि या मोठ्या संकल्पामध्ये अनेक जणांनी अनेक साधकांनी सहभागी यावं आणि त्या माध्यमातून भगवत कृपा भगवती कृपा पुरेपूर पद्धतीनं करून घ्यावी एवढीच या ठिकाणी इच्छा प्रगट करतो आणि याच ठिकाणी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. रामकृष्ण हरी.